नमस्कार। आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज बनवते मी छानपैकी गरमागरम कढी। तर ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तिथे कढी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण आणि बघू शकता छानपैकी इथं काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा आपण बघूया। ते इथं मोहरी, जिरे, थोडीशी हळद, हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण। इथं 2 ते 3 चमचे आपण बेसन पीठ घालून घेतलं, मीठ, इथं दही घेतलंय आणि इथं जिरे, लसूण आणि मिरची याचा ठेचा करून घेतलाय किंवा आपण मिक्सरला फिरवून घेतलं। लगेचच आपण इथं पातेल्यामध्ये कढी बनवणार आहे। तर याच्यामध्ये तेल घालून घेतलं आपण 1 ते 1.5 पळी आणि अर्धा चमचा आपण जिरे आणि मोहरी घालून घ्यायची। तर जिरे मोहरी छान तडतडले का लगेचच बाकीचे सुद्धा साहित्य घालून घ्यायचं आणि कढीला आपल्या जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता याची छान फोडणी बसली का आपल्या कढी खूप सुंदर होते। तर बघू शकता इथं सगळं एक एक करून आपण साहित्य घालून घेतलं। तर इथं मिरचीचं मी वाटण करून घेतलं। तर तुम्ही कापून मिरचीचं सुद्धा करू शकता इथं कढी। तर बघू शकता पण इथं वाटण करून घेतली तर खूप सुंदर लागते। थोडीशी हळद सुद्धा टाकून घेतली आणि छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा जेणेकरून याच्याला कच्चेपणा किंवा उघरटपणा निघून जाईल। त्या पद्धतीने आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं। तर छान परतल्या गेला का गॅस कमी करायचा आणि जेणेकरून आपण इथं दही आणि आपण इथं बेसन पीठ घालून घेतलं होतं ते मी एकत्र करून घेतलं आणि ते घालून घ्यायचं। तर कितपत घट्ट पातळ करायची त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता तर बघू शकता मस्त अशी आपली कढी आता रेडी होत आली। अजिबात पाण्याचा वापर आता करायचा नाही। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडीशी उकळी करून घ्यायची। जास्त उकळी करायची गरज नाही जेणेकरून जास्त तुम्ही कदा शिजवशान किंवा उकळी करशान तर त्याच्या ठिसऱ्या होत्या। तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडासा फेसवरती आला का लगेचच आपण गॅस बंद करायचा किंवा आपली कढी रेडी झाली असं समजायचं। बघू शकता जास्त दुसऱ्या भाजीसारखं उकळायची याला गरज नाही आहे। गॅस कमीच ठेवायचा। बघू शकता नॉर्मल असा फेसवरती आलाय किंवा आतल्यात उकळी आली त्याला म्हणजेच आपली कढी आता रेडी झाली आणि बघू शकता जास्त उकळी याची गरज नाही आहे। तर मस्त अशी आता उकळून झाली की लगेच थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। तर बघू शकता तर मीठ टाकून घेतलं इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली आता कढी आता रेडी झाली। तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।